श्री स्वामी समर्थ माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये त्रिपुरा पौर्णिमा कशी साजरी केली जाते, ती का साजरी केली जाते याचे आपण सर्व महत्त्व पाहणार आहे। तर त्रिपुरा पौर्णिमा ही यावर्षी 26 नोव्हेंबर 2023 या दिवशी आलेली आहे। या दिवशी आपण सर्वांनी ही त्रिपुरा पौर्णिमा साजरी करायची आहे। वैकुंठ चतुर्दशीलाच त्रिपुरा पौर्णिमा असेही म्हणतात। तसेच या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा या नावानेही ओळखले जाते, कारण कार्तिक महिन्यात आलेली ही पौर्णिमा असल्यामुळे याला कार्तिक पौर्णिमा असेही संबोधले जाते। तर या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। या विजयाचे प्रतीक म्हणून त्रिपुरा पौर्णिमा हा दिवस साजरा केला जातो। चातुर्मासाचा जो 4 महिन्याचा कालावधी आहे तो भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये निद्रावस्थेत असतात। या कालावधीत शिवशंकर हे सर्व सृष्टीचा कारभार पाहतात। या काळात त्रिपुरा नावाच्या राक्षसाचा पृथ्वीवरती खूप अहंकार माजला होता। म्हणजे नाही, तो खूप पृथ्वीवरती लोकांना खूप त्रास देत होता, कारण त्रिपुरा नावाच्या राक्षसाला ब्रह्मदेवांचा वर मिळालेला होता। त्यामुळे त्याला खूप अहंकार होता। या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी सर्व देव शिवशंकराकडे गेले। त्यांनी आराधना केली, प्रार्थना केली की तुम्ही या त्रिपुरासुरा नावाच्या राक्षसाचा वध करावा, जेणेकरून पृथ्वीवर असणाऱ्या सर्व लोकांना तो जो त्रास देत आहे तो सर्व त्रास कमी होईल। म्हणून भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याचा वध केल्यानंतर भगवान शिवशंकर हे विष्णूंच्या भेटीला गेले। त्यावेळी चातुर्मास संपवून विष्णू हे योगनिद्रेतून बाहेर आलेले होते। त्यांनी भेट घेतली आणि भेट घेऊन शिवशंकरांनी म्हणजेच भगवान शंकरांनी विष्णूंना त्यांचा सृष्टीचा जो सर्व कारभार आहे तो त्यांच्याकडे सोपवला आणि ते तपश्चर्यास निघून गेले। या दिवशी त्या दोघांची झालेली जी ही भेट आहे ती अविस्मरणीय भेट आहे आणि या भेटीचे प्रतीक म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो। या दिवशी जे पुरुष मंदिरात जाऊन किंवा स्त्री पुरुष तसेच इतर कोणीही मंदिरात जाऊन शिवशंकरांची आराधना पूजा करतात, तसेच त्यांना बेल तुळशी पत्र अर्पण करतात, त्यांना मनोत्तर वैकुंठाची प्राप्ती होते असा आशीर्वाद साक्षात भगवान महादेवांनी दिलेला आहे। म्हणून वैकुंठ चतुर एकादशी पाठोपाठ त्रिपुरा पौर्णिमा हे दोन्ही सण दिवाळीसारखे साजरे केले जातात। देव दिवाळी म्हणूनही यास ओळखले जाते। या दिवशी फक्त भगवान विष्णूंना बेल व भगवान शंकरांना तुळशीपत्र वाहिले जाते। मी हे उलटे सांगत नाही, तर ते खरे आहे तेच सांगत आहे। या दोघांच्या भेटीचे हे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे। या दिवशी फक्त भगवान शंकरांना तुळशीपत्र चालतेच, फक्त याच दिवशी ते वाहिले जाते आणि भगवान विष्णूंना बेल हा अर्पण केला जातो। या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन 750 वातींचा जो संच बाजारात विकत मिळतो तो लावायचा असतो। जर तो आपल्याला घरी तयार करायचा असेल तर तुम्ही तो तयार करू शकता। पूर्वी हा घरीच तयार केला जात होता।
या दिवशी ही वात लावल्यानंतर आपण आपल्या मनातील वाईट विचारांचे दहन करायचे असते, मनात प्रार्थना करायची असते, चांगले आचरण करायचे असते. या दिवशी प्रत्येक मंदिरात ही वात लावली जाते. आपल्या आयुष्यात येणारा अंधकार दूर करण्यासाठी हा उपाय केला जातो. हा उपाय केल्यामुळे आपले जीवन हे प्रकाशमय होते. या दिवशी भगवान शंकरांना अभिषेक घालायचा असतो, त्यांची उपासना करायची असते. तसेच ह्या ज्या वाती आहेत ह्या तुम्ही घरातही जाळू शकता. जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरात ह्या जाळल्या तरी चालतील. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून मंदिरात जाऊन ह्या जाळाव्यात. का तर मंदिर हे एक पवित्र असे ठिकाण आहे. एक पवित्र ठिकाण असल्यामुळे यामध्ये दैवी शक्ती ही अधिक प्रमाणात असते. त्यामुळे हा उपाय तुम्ही मंदिरात जर केला तर खरंच खूप तुम्हाला शिवशंकरांची भगवान विष्णूंची कृपादृष्टी तुमच्यावरती राहील आणि तुमच्या जीवनात असणारे सर्वच अंधकार दूर होऊन तुमचे सर्व प्रॉब्लेम अडचणी सगळ्याच दूर होतील. म्हणून तुम्ही मंदिरात जाऊन करा. पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी घरी केलं तरी काहीच हरकत नाही. ह्या 750 वाती जाळल्यानंतर जी राख तयार होते ती भगवान शंकरांना लावली जाते. तसेच चंद्रदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी मांसाहार करू नये, कोणाबद्दल वाईट बोलू नये, घरात भांडण तंडण करू नये. तसेच या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे. शक्य असल्यास तुम्ही गादीवरती न झोपता खाली जमिनीवरती झोपले तर खूपच चांगले. याने काय होते तर चंद्रदेवांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. तसेच आपण या दिवशी तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही अन्नदान वस्त्रदान करू शकता. ज्यांना मंदिरात जाऊन ही वात जाळणे शक्य आहे त्यांनी ही मंदिरात जाऊन जाळावी. याने काय होईल तुमच्या घरात असणारी सर्व नकारात्मकता दूर होईल, घरातील सर्व संकटे दूर होतील. या दिवशी भगवान शंकरांचे नामस्मरण हे नक्कीच करा. दिवसभर भगवान शंकरांचे नाम हे घेत राहा. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी ओम नमः शिवाय याचा माळेवरती रुद्राक्षाच्या माळेवरती मंत्र जप हा करावा. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 1 माळ 11 माळी अशा कितीही माळी तुम्ही केल्या तरी चालतील. त्याचबरोबर तुम्ही कालभैरव अष्टक आहे याचे जे वाचन आहे ते तुम्ही करावे. आणि ज्यांना वाचन करणे शक्य नाही त्यांनी ते श्रवण केले तरी चालेल. पण कालभैरव अष्टक हे नक्कीच वाचा. त्याचबरोबर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र आहे याचेही तुम्ही वाचन नक्कीच करा. जर तुम्हाला जास्त वेळा करणं शक्य नसेल तर कमीत कमी एकदा तरी तुम्ही कालभैरव अष्टक आणि व्यंकटेश स्तोत्र याचे वाचन करायचं. एकदा तरी करा. कारण ही ना खूप उच्च कोटीची सेवा आहे. आणि ही सेवा केल्यानंतर आपल्या आयुष्यात असणारे सर्व काही दुःखे सर्व संकटे नक्कीच दूर होतील. म्हणून या दिवशी तुम्ही भगवान विष्णूची आणि शंकरांची आराधना पूजा नक्कीच करा. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.